नमस्कार, मी प्रांजली सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच। तर आज आपण एका नवीन विषयावर, जिवंत विषयावर चर्चा करणार आहोत। जस्ट 2-3 दिवसाआधी मी एक व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट बघितली आणि मला खूप वाटलं की ही पोस्ट आपण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे। कारण आपल्या बऱ्याचशा लोकांची मुलं जी आहे ती स्कूलमध्ये जातात आणि आजचं वातावरण इतकं वाईट झालेलं आहे, घाण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही की आपला मुलगा, आपली मुलगी ही सुरक्षित आहे की नाही याची चिंता प्रत्येक आईवडिलाला लागलेली असते। आणि त्यात एक ही पोस्ट माझ्या समोर आली आणि मला राहवलं नाही आणि मला वाटलं की नाही, आपण यावर व्हिडिओ बनवून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा। तर पोस्ट अशी आहे आणि हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे। हा फक्त आपल्या मुलांच्यासाठी नाही, तर ज्या लोकांची मुलं शाळेत जातात त्यांच्यासाठीच नाही, तर हा आपल्या सर्वांसाठी एक चिंतेचा विषय आहे। तो विषय असा आहे की जी काही आपली मुलं स्कूलमध्ये जातात तर त्या स्कूलच्या प्रिमाइसेस मध्ये, आवारामध्ये एक प्रकारचं चॉकलेट मुलांना दिलं जातं आणि त्या चॉकलेटला त्यांनी एक नाव दिलेलं आहे स्ट्रॉबेरी क्विक। तर हे स्ट्रॉबेरी क्विक नावाचं जे चॉकलेट आहे ते चॉकलेट खाल्ल्यावर मुलाला थोडं गरगरल्यासारखं होतं आणि कितीतरी मुलांना हे चॉकलेट खाल्ल्यावर त्यांना ऍडमिट करावं लागलं। ऍडमिट केल्याअंतर्गत असं लक्षात आलं की ह्या चॉकलेटमध्ये हे चॉकलेट नाहीच आहे, तर या चॉकलेटच्या रूपामध्ये म्हणजे त्या चॉकलेटमध्ये ड्रग मिक्स केलेला आहे आणि आपल्या कोवळ्या मुलांना ही अगदी खालच्या लेव्हलची लोक, समाजकंटक ज्यांना आपण म्हणू शकतो, ती लोक आपल्या मुलांचं भवितव्य धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना फुलण्याच्या आधी, त्यांचं लाईफ फुलण्याच्या आधीच, उमलण्याच्या आधीच कुचकरून टाकण्याचा प्रयत्न करतायत। तर जे चॉकलेट आहे स्ट्रॉबेरी क्विक नावाचं, हे चॉकलेट यासाठी म्हणते कारण ते चॉकलेटच्या रूपात प्रेझेंट आहे। त्याचा फ्लेवर हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे। त्याचप्रमाणे इतर फ्लेवर मध्ये सुद्धा अवेलेबल आहे। ऑरेंज फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे, चॉकलेट फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे। अशा 2-3 फ्लेवर्स मध्ये ते अवेलेबल आहे। तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांना, कारण आपण स्कूलमध्ये जाऊन बघू शकत नाही की कोण देतंय, काय देतंय, कधी रस्त्याने चालताना देऊ शकते, कधी बसमध्ये देऊ शकते, हे आज स्कूलच्या प्रिमाइसेस मध्ये आपल्याला आढळलं आहे। हे याला आपल्या सोसायटीपर्यंत, आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही। तर आपलं पहिलं काम आहे की आपल्या मुलांना आपण सुरक्षित करणे। तर आपल्या मुलांना आपण सुरक्षित कसं करणार? आपल्या मुलांना आवर्जून सांगा की कुणीही कॅन्डी दिली तर ती खायची नाही। तुम्हाला सोसायटीमध्ये कोणी कॅन्डी दो, तुम्ही आजकाल कसं आहे ना, अदर ऍक्टिव्हिटीजसाठी सुद्धा आपण खूप सारे क्लासेस लावलेले असतात। आपले क्लासेसच्या ठिकाणी आपले मुलं जातात आणि तिथे पण बरेचदा बर्थडे आहे एक्सेट्रा एक्सेट्रा। ऍक्च्युली या गोष्टी सेलिब्रेट करणं आपलं मुलांना सोशल बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे, परंतु याच गोष्टीचा फायदा घेऊन हे समाजकंटक आपल्या मुलांचं भवितव्य कुचकरून टाकायला निघाले आहेत आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाहीये। सो आपल्या मुलांना आवर्जून सांगा की कुणीही कॅन्डी खायला दिली तर खायची नाही। अनोळखी, आतापर्यंत आपण नाही सांगत होतो की अनोळखी व्यक्तीने जर कॅन्डी दिली तर ती खायची नाही, पण बरेचदा इतके पुढे गेलेले आहे की ते पहिले आपल्या मुलांसोबत फ्रेंडशिप करतील,
किंवा ते एकाच मुलाला न देता 2-3 मुलांना देईल की अरे बर्थडेचे आहे, अरे प्रसाद आहे, या स्वरूपात ते आपल्या मुलाला ते कॅन्डी खाऊ घालण्याचा प्रयत्न देतील. त्या मुलांना सांगा की अनोळखी व्यक्तींनी दिलेली कॅन्डी तर खायचीच नाही, परंतु मित्रांनी दिलेली सुद्धा कॅन्डी खाऊ नका. कारण आपल्याला माहित नाही की तो एखादा अनोळखी व्यक्ती एखाद्या मुलाला देईल आणि तुझ्या फ्रेंड्सला हे सगळे कॅन्डी दे, हा प्रसाद आहे किंवा हे सेलिब्रेशन आहे, हे गिफ्ट आहे, आज हा डे आहे म्हणून ते गिफ्ट आहे तुमच्यासाठी, असं म्हणून त्या एका मुलाचा वापर करून त्याच्या इतर मित्रांना ती कॅन्डी खाऊ घालण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा कुणावरही विश्वास न ठेवता आपल्या मुलांना सतर्क करा. तुम्ही सतर्क व्हा, मुलांना सतर्क करा. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या शेजाऱ्यांना, माहितीतल्या व्यक्तींना, रिलेटिव्हजला हा व्हिडिओ शेअर करा की आपल्या मुलांना आवर्जून सांगा की कुणीही कॅन्डी खायला दिली तर खाऊ नका. जर आपल्याला स्कूल प्रिमायसेसमध्ये किंवा बाहेर कुठेतरी कुणी कॅन्डी देत असेल तर ती कॅन्डी, जर स्कूल प्रिमायसेसची गोष्ट असेल तर ती कॅन्डी डिरेक्टली आपल्या टीचरजवळ नेऊन द्या. एकतर घेऊच नका, आणि जर बळजबरीने कोणी दिली किंवा काही झालं तर ती कॅन्डी आपल्या टीचरजवळ नेऊन द्या. कृपया करून कॅन्डी खाऊ नका. तर हा जो व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा माझा एकच हेतू होता की जी काही नवीन घटना घडतीये हे खरंच आपल्यासाठी नवीन आहे. म्हणजे आधीही असं ऐकिवात होतं आपल्या की जे काही शॉप्स असतात तर ते मुलांना सांगतात की बेटा ये गोली तूने खाई ना, म्हणजे तुम्ही ही जर गोळी खाल्ली ना तर तुमचं ना माइंड छान होतं आणि तुम्ही जो स्टडी करता तो स्टडी चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. अशा पद्धतीने सुद्धा जे काही हे ड्रग्स सप्लाय करणारे लोक आहेत त्यांनी आपल्या मुलांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु आता ते तसं न करता डिरेक्टली ते आपल्याला देत आहे, आपल्या मुलांना देत आहे. आपल्याला देत आहे मीन्स आपल्या मुलांना देत आहे डिरेक्टली की बेटा हे चॉकलेट घे. आणि मुलांना चॉकलेट किती आवडतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तेव्हा आपल्या सतर्क व्हा, मुलांना सतर्क करा, सगळ्यांना सतर्क करा. आणि माझ्या प्रांजल यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला शेअर करता येईल तेवढा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. कारण जेव्हा आपण व्हॉट्सअप थ्रू किंवा या गोष्टींनी शेअर करतो तेव्हा त्याची इंटेन्सिटी, प्रत्येक जण एवढी लांब स्टोरी वाचत नाही. हा काय हे बघतायत चुके असं, पण त्याची इंटेन्सिटी आपल्याला समजून द्यायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. आणि आपलं जे भवितव्य आहे आपल्या मुलांचं, आपल्या देशाचे जे पुढे जाऊन एक नागरिक बनणार आहे, एक आदर्श सुजाण नागरिक बनणार आहे, त्या नागरिकांचं त्याचं भवितव्य, जेणेकरून आपल्याला आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या मुलांचंच नाही तर आपल्या देशाचं भवितव्य आपल्याला या समाजकंटकापासून सुरक्षित करायचं आहे. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही माझी आदराची विनंती. तुझाच इथेच थांबते. धन्यवाद.